राज्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या उत्पन्न वाढीसाठी महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर फेडरेशनकडून मदत केली जाणार आहे। तसंच राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून रेशन धान्य दुकानदार आणि ग्राहक सहकारी संस्थांना अल्प व्याजदरात पतपुरवठा केला जाईल, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले यांनी दिली। संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते। महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदार संघटनांसह अन्य घटकांची बैठक घेऊन फेडरेशनच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या योजनांची तसंच भविष्यकालीन उपक्रमांची माहिती दिली। राज्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या उत्पन्न वाढीसाठी महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर फेडरेशन मदत करेल। तसंच राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून गरजू रेशन धान्य दुकानदार तसंच ग्राहक सहकारी संस्थांना अल्प व्याजदरात पतपुरवठा केला जाईल, असं त्यांनी जाहीर केलं। राज्यातील महापालिका निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा घेऊन रेशन दुकानदारांचे विविध प्रश्न मार्गी लावले जातील, असंही भोसले यांनी स्पष्ट केलंय। यावेळी डॉक्टर रवींद्र मोरे, नाना उल्पे, अनिल कवाळे, आकाराम पाटील, प्रशांत कुलकर्णी, गजानन हवालदार, दीपक शिराळे, मदन सोडणकर, दीपक मिरजे, लक्ष्मण शिंदे, किशोर खेडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।